स्टेशन हद्दीत अवैध धंदे करणारे लोकांविरुद्ध धडक कारवाई करून देशी विदेशी दारू असा 21,820 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून मोठी कारवाई केली, अशी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनची कौतुकास्पद कामगिरी। श्री राकेश ओलासाहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्रीमती स्वाती भोर मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, श्री संदीप मिटके उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग यांनी दिलेले आदेश व सूचनांनुसार पोलीस निरीक्षक वासुदेव देसले कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हे पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्याविरुद्ध धडक कारवाई करीत आहे। कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये धडक कारवाई करण्यात येत असून दिनांक 11/12/2023 रोजी 7:20 सुमारास कासली गावात शिरसगाव रोडच्या कडेला आराध्या पान स्टॉलचे पत्र्याचे आडुशाला इसम नामे ऋषिकेश मनोहर जमधाडे वय 32 वर्षे राहणार कासली तालुका कोपरगाव हा विना परवाना बेकायदा 4,120 रुपयांचे देशी व विदेशी दारू चोरून विक्री करण्याचे उद्देशाने जवळ बाळगत असताना मिळून आला आहे। याबाबत त्याचे विरुद्ध कोपरगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच दिनांक 11/12/2023 रोजी 8:55 सुमारास शिरसगाव शिवारात गोधेगाव रोडच्या कडेला SP पान स्टॉलच्या पत्र्याला आडोशाला इसम नामे रवींद्र छगन गायकवाड वय 28 वर्षे राहणार शिंगणापूर तालुका कोपरगाव हा विना परवाना बेकायदा 17,700 रुपयांची देशी व विदेशी दारू जवळ बाळगत असताना मिळून आला आहे। त्याबाबत त्याचे विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून अशा प्रकारे अवैध धंद्याविरुद्ध केसेस दाखल करून एकूण 21,820 रुपयांचा माल हस्तगत केला आहे। सदर गुन्ह्याचे तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल निजाम शेख हे करीत आहे। सदरची कौतुकास्पद कामगिरी श्री राकेश ओल्ला पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्रीमती स्वाती भोर मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, श्री संदीप मिटके उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री वासुदेव देसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश गागरे, पोलीस कॉन्स्टेबल रोहित आरवडे, पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत मेडे, राजू शेख यांची पथकाने केली आहे। कोपरगाव तालुका पोस्ट हद्दीमध्ये आम्हाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कासली परिसरामध्ये आराध्य जे पान स्टॉल आहे त्याच्या बाजूला एक इसम हा त्याच्या ताब्यामध्ये देशी दारूच्या बाटल्या वगैरे विकण्याचे उद्देशाने घेऊन बसलेला आहे। त्या अनुषंगाने योग्य पंचस आम्ही त्या ठिकाणी गेलो। तो व्यक्ती मिळून आल्यानंतर त्याच्याकडनं देशी दारून त्याचा मुद्देमाल जवळपास 4,120 रुपयाचा आम्ही जप्त केलेला आहे। तशाच अनुषंगाने दुसरी माहिती मिळाल्यानंतर पुढे शिरसगाव येथे देखील एक पान स्टॉलच्या बाजूला आडोशाला एक व्यक्ती की त्या ठिकाणी तो देखील आपल्या ताब्यात दारू देशी दारू ही विक्रीच्या उद्देशाने सांभाळून त्या ठिकाणी बॉक्सवर घेऊन थांबलेला आहे। अशा भूमिकेत त्यांचं दोघांचं वर्तणूक हे बेकायदेशीर असल्याचं खात्री झाल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही जाऊन शोध घेतला असता दोघं ठिकाणी दोन व्यक्ती मिळून आला। एका ठिकाणी ऋषी जमधाडे, दुसऱ्या ठिकाणी रवी गायकवाड या लोकांकडून असलेले दारू आणि त्याचा असलेला साठा असलेल्या वस्तू आणि विक्रीपासून त्यांना मिळाले जे काही रक्कम असेल ते देखील आम्ही जागेवर जप्त केलेले आहे। जवळपास 21-22 हजाराचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। अशा प्रकारच्या अवैधरित्या दारू वगैरे कोणी विकत असेल तर त्या लोकांवर प्रभावीपणे कारवाई ही एक्साईज डिपार्टमेंट करत असतेच, परंतु त्यासोबत पोलीस विभाग देखील अत्यंत प्रखरतेने त्याच्यावर कारवाई करेल। भविष्यात देखील अशा प्रकारचे दारू विक्री किंवा अवैध दारू विकणारे किंवा की जी गावठी दारू बनवली जाते त्यांच्यावर देखील सक्तीने कारवाई केली जाईल। कारण की अशा अवैध दारू किंवा गावठी दारूपासून बऱ्याचदा लोकांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे। अशा बाबी नेहमी प्रकाशात उजेडात आलेल्या आहेत, तर त्याच्यावर आळा घालावा किंवा लोकांचे सार्वजनिक स्वास्थ्य जीवन आहे सुखमय असावं या गोष्टीसाठी प्रखरतेने माननीय पोलीस अधीक्षक सौ यांनी दिलेले ओलासाहेब यांनी आदेश त्या आदेशानुसार आम्ही प्रभावीपणे कारवाई सुरू ठेवलेली आहे।